तर मुंबई महानगरपालिकेसाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकत्रितपणे जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत। त्या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मिळून महानगरपालिकेसाठी एकत्रितपणे जाहीरनामा प्रसिद्ध करतायत। भाजप, शिवसेना, रिपाई आठवले गट महायुतीचा वचननामा मुंबई महानगरपालिकेसाठी। या जाहीरनाम्यामध्ये नेमकं मुंबईकरांना काय आश्वासन या महायुतीतर्फे दिलं जातं बघावं लागेल। महिला युवकांचं पायाभूत सुविधांवरती फोकस असणार आहे या जाहीरनाम्यात, असं सूत्रांकडनं कळतंय। बघूयात या जाहीरनाम्यातनं मुंबईकरांना काय आश्वासन दिलं जातं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि रिपाई आठवले गट अशी महायुती आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबई महानगरपालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, महायुतीचा जाहीरनामा मुंबई महानगरपालिकेसाठी काय माहिती? बरोबर आहे, काही क्षणातच हा जाहीरनामा जो आहे तो भाजप, शिवसेना आणि रिपाई महायुतीचा वचननामा जो आहे तो जाहीर होतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विकसित मुंबई आणि सुरक्षित मुंबई साठीचा हा जाहीरनामा जो आहे तो महायुतीचा असणार आहे। सगळ्याच घटकांना कशा पद्धतीने या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं जातं हे बघावं लागणार आहे। जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार महिलांसाठी आणि तरुणांसाठी खास घोषणा ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेच्या जाहीरनाम्यात माहितीच्या असणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे काही क्षणातच हा जाहीरनामा जो आहे तो प्रसारित होईल। आपण जर पाहिलं तर प्रमुख नेते जे आहेत ते माहितीचे या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोणत्याही क्षणी हा जाहीरनामा घोषित होणार आहे। ही निवडणूक जी आहे ती महायुतीसाठी महत्वपूर्ण निवडणूक असणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर गेली 25 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता जी आहे ती महापालिकेवर होती आणि आता भाजपने जे आहे ते संघ बांधलेला आहे की यावेळी महापौर जो आहे तो भाजपचा म्हणजेच महायुतीचा होणार आहे आणि त्या अनुषंगानं हा जाहीरनामा जो आहे तो महायुतीचा महत्वपूर्ण असणार आहे। मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता व्यासपीठावरती पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा जाहीरनाम्याचा कार्यक्रम प्रकाशनाचा सुरू होतोय। बरोबर आहे विनायक, आणि आपण बघतोय महायुतीचे सर्व नेते हे व्यासपीठावरती आहेत आणि आता थोड्याच वेळात मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा हा जाहीरनामा, ज्याला वचननामा असं नाव देण्यात आलेलं आहे, तो प्रकाशित केला जाणार आहे, प्रसिद्ध होणार आहे। मुंबईकरांसाठी काय योजना महायुतीकडनं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकरांना काय आश्वासन दिलं जातं महायुतीकडनं ते बघूयात। ही थेट दृश्य TV9 मराठीवरती आपण बघतोय। मुंबई आणि महाराष्ट्रातले भाजपचे, शिवसेनेचे महत्त्वाचे आज आपल्या या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आमच्या महायुतीचा मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 चा वचननामा या ठिकाणी प्रकाशित होत आहे। या वचननाम्याचं प्रकाशन हे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते होत आहे। आवाज मुंबईकरांचा या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईकरांच्या सूचना या महायुतीच्या जाहीरनाम्याकरता प्राप्त करण्याची मोहीम 2 महिने राबवण्यात आली होती। या मोहिमेमध्ये सुमारे 2,65,000 सूचना मुंबईकरांच्या या मुंबईच्या विकासाकरता, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मुंबईकरांनी दिलेल्या आहेत आणि या सूचनांच्या आधारावरती